वरोड तालुक्यात कापूस व सोयाबीनचे शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। निसर्गाच्या रौद्र रूपासोबतच शासनाच्या उदासीन धोरणांमुळे शेतकरी हताश झाले आहे। सध्या चांगल्या प्रतीच्या कापसाला 6500 ते 6600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असला तरी खरेदी केंद्रांअभावी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे ट्रॅक्टरने माल घेऊन जावे लागतंय। सोयाबीन बाबतही परिस्थिती गंभीर आहे। व्यापारी मनमानी दर सांगत असून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनलाही प्रति क्विंटल फक्त 4000 रुपये भाव येतो। त्यातही 15 ते 20% ओलावा वजा करून अंतिम भाव 3000 ते 3250 रुपयांवर येतो। शिवाय 40 किलोच्या पोत्यात 4 ते 5 किलो वजन कमी दाखवण्याचा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय। शासकीय खरेदी केंद्र मंजूर असूनही एकाही ठिकाणी कार्यरत नसल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे, तर खासगी व्यापाऱ्यांचा मात्र चांगलाच फायदा होतोय। परिणामी लागवड खर्चही वसूल न होणाऱ्या परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली आहे।